महाराष्ट्राच्या शेळीपालनातलं एक धगधगतं वास्तव तुम्हाला माहित असलं पाहिजे। बघा, वास्तव हे आहे, जेवढे महाराष्ट्रामध्ये लोक शेळीपालन करतात, सध्या ज्यांच्याकडे शेळ्या आहेत त्यातल्या 90% लोकांना योजना भेटलेली नाही। आणि दुसरं वास्तव, जेवढ्या आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये शेळीपालनातल्या योजना मिळालेली लोक आहेत, ज्यांनी 10,000पासून तर 1 कोटीपर्यंतच्या ज्या काही शेळीपालनातल्या योजना घेतल्यात, अशा योजना घेतलेल्या लोकांचा जर विचार केला तर त्यातले 10% लोक बी आता सध्या शेळीपालन। दोन वास्तव जर तुम्हाला कळाले असतील तर शेळीपालनातला हा व्हिडिओ तुम्हाला पुढचा सांगतो, कारण तुमच्यासाठी। माझं नाव सतीश रणेर, तुम्ही पाहता आधुनिक शेतीचे YouTube चॅनल। हे दोन वाक्य मी का बोललोय तुम्हाला त्याचं उदाहरण सांगतो। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत लाखो लोकांना शेळीपालनाची योजना मिळाल्यात। मी लाखो हा शब्द वापरायलो, पण त्यापैकी आज जर समजा तुम्ही जाऊन बघितले योजना मिळालेल्या माणसांचे 100 सुद्धा गोट फार्म महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार नाहीत। बोटावर मोजणे एवढे सध्या चालू आहेत। याचं कारण काय, एकदा 2 पैसे मिळाल्याच्या नंतर बऱ्याच जणांची ती मानसिकता नसते की त्या क्षेत्रावरती कार्य चालू ठेवण्याची। परंतु दुसरी गोष्ट महत्वाची, जे ऑलरेडी शेळीपालन करलेत, ज्यांचे छोटे मोठे, आता माझा जसा शेड आहे असे शेड आहेत तुमचे, कोणाचा पत्राचा, कोणाचा एलिव्हेटेड, कोणी घरून 5-25 लाख घालून केलेले शेड आहेत, ह्या लोकांना अजून योजना मिळाली नाही। मग हा विपर्यास दूर करण्यासाठी मागच्या 2.5 वर्षापासून मी इतके प्रयत्न करायलो, रामेश्वर भाई आणि आम्ही महाराष्ट्राचा जवळपास अर्धा दौरा आमचा झाला। 12 ठिकाणी शेळीपालनाचे ट्रेनिंग लावले आणि ह्या 12 जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही शेळीपालकांना जागृत तर केलं, प्रत्येक योजनेची माहिती दिली, कागदपत्रांची माहिती दिली, पोट तिडकीनं सगळ्या योजना समजावून सांगितल्या आणि अर्ज करण्यासाठी प्रवृत्त केलं। तेव्हा कुठं आता लोक तयार झालेत। आणि योगायोग असा आहे, ह्या मे महिन्याच्या 1 तारखेला, उद्याच्या 1 तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना आलेली आहे आणि ह्या योजनेमध्ये लोक आता अर्ज करण्यासाठी तयार आहेत। तसं सांगायचं म्हणलं तर NLM आणि PMEGP या 2 योजनेमध्ये तुमचा चांगला प्रतिसाद मिळाला, लोकांनी खूप चांगले अर्ज केले। आम्हाला समाधान मिळालं की बाबा आपल्या काही शेळीपालकांनी त्यात अर्ज केले आणि मिळवले, कोट्यावधी रुपये या क्षेत्रामध्ये आलेले आहेत। मग आता येणाऱ्या काळात पण आणू, पण लोकांकडे अजून बी कागदपत्रांचं आणि ह्या अर्ज प्रक्रियेचं ज्ञान नाहीये। व्यवसाय तुम्ही आम्ही थोडाफार शिकू, व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही हा व्यवसाय तुम्हाला शिकवला इतके दिवस, परंतु पुन्हा घोडं तिथंच अडकलं योजनेपाशी। तर आता काय करूया, उन्हाची तीव्रता वाढलेली आहे, ग्लोबल वॉर्मिंगचा जर विचार केला आणि सध्याची हीट वेव्स, जो काही अल निनोचा जो प्रभाव आहे, तर खूप जास्त लोकांना दुपारी 12 ते 4च्या दरम्यान बऱ्याच हवामान तज्ञांनी प्रवास करू नका म्हणून सांगितले। मग मी आणि रामेश्वरनं ठरवलं, येणारे 15 दिवस ही वातावरणाची जी गरमीची लाट आहे कमी होस तर आपण एक बॅच ऑनलाईन लावूया। ऑनलाईन बॅच म्हणजे आता तुम्हाला जे का आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात येऊ लागलो, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक 15 दिवस आम्ही 30-1500 रुपयामध्ये दोन्ही प्रमाणपत्र पोस्टाने घरपोच पाठवून देऊ। 8 दिवसामध्ये तुम्हाला सगळ्या व्यवसाय आणि योजनेची कागदपत्र वगैरे समजावून देऊ। पण काय मुद्दा होणार आहे, सगळ्या गोष्टी पद्धतशीरपणे। आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, मागच्या काही जणांचे व्हॉट्सअपचे जे काही मेसेजेस मेंबरचे झाले, प्रमाणपत्र काही जणांना पोहोचणे, त्यांनी पण मला मेसेज करून टाका। एखाद दुसरं जर राहिला असेल तर ते पण यावेळेस तुम्हाला पाठवून दिलं जाईल। तर या ट्रेनिंगमध्ये आपण काय करू, तुम्हाला मी ह्या योजनांची पद्धतशीर माहिती देतो, ह्या माहितीच्या आधारे आपण अर्ज करू। अर्ज केल्याच्या नंतर प्रक्रिया आणि सगळ्या गोष्टी समजावून घेऊ। व्यवसाय तर 8 दिवसामध्ये तुम्हाला समजावून सांगेलच। ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, एक माझे जुने शेळीपालक बंधू जे आपले मेंबर आहेत ते, आणि एक नवीन, दोघांसाठी एक बक्षीस ठेवणार आहोत। आता हे रामेश्वरची कन्सेप्ट आहे। जुन्या लोकांचा जो फार्म सध्या चालू आहे, उत्कृष्ट एक शेळीपालक निवडायचा, त्याला आपल्या आधुनिक शेती फार्मचं सन्मान चिन्ह आणि 5000 रुपये त्यांना एक सन्मान चिन्ह व बक्षीस। आणि नवीन जे शेळीपालक येत आहेत, जे आता शेळीपालनामध्ये उतरत आहेत, ज्याचं प्रशिक्षण उत्कृष्टरित्या पूर्ण होईल किंवा जो व्यवस्थित प्रशिक्षणामध्ये सगळ्या गोष्टीच्या नोंदी वगैरे करून एक चांगला सभासद, जो आपल्याला चांगल्या नोंदी करणारा किंवा व्यवस्थित प्रशिक्षण घेणारा, तर त्या प्रशिक्षणार्थीला त्याला 3001 रुपये असे 2 बक्षिस आणि सन्मान चिन्ह आपल्या आधुनिक शेती फार्मच्या माध्यमातून। तर हा पहिला प्रयोग आहे। आपण दिवाळी बॅचला एक 5 शेळ्या 3 शेळ्या आणि दिल्या होत्या, तुम्हीही पाहिलं होतं। तर ही एक नवीन एक स्कीम। आता मुद्दा येतो, ऑनलाईन अर्ज वगैरे प्रक्रिया त्या शिकवल, ह्या ट्रेनिंगला जॉईन होण्यासाठी तुम्ही काहीच नाही, रामेश्वरचा मोबाईल नंबर, माझा मोबाईल नंबर, 2 मोबाईल नंबरवरती संपर्क करा। तुमचं आधार कार्ड लागेल, आधार कार्डाच्या माध्यमातून आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल आणि दोन्ही प्रमाणपत्र आधी PDF आणि नंतर पोस्टानं तुम्हाला घरपोच पाठवून दिले जातील 8 दिवसाच्या आतमध्ये। आता लोक म्हणतात 1 तारीख तर उद्या चालली, मग आमची तयारी होईल का नाही? 1 तारखेला फॉर्म सुरू व्हायलेत आणि त्याला किमान 15 दिवस किंवा महिन्याचा टाइम दिलेला असतो। पोर्टल ओपन झाल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगतो। आणि कागदपत्र काय ना 8-9 प्रकारचे, ही तुम्हाला यादी टाकलेली आहे, ही जी यादी बाजूला दिसायली, ही कागदपत्र तुम्हाला जमा करायची। त्यातले 2 महत्त्वाचे जे आहेत ते आपल्याकडून दिले जातील आणि किंवा प्रशिक्षणाच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी समजावून मी सांगतो,
तयारी तुम्हाला करायची, कारण योजना मी येऊन काढून देणार आहे का? नाही, तुम्हाला काढायची, पण शिकवायचं काम आपल्या आधुनिक शेती फार्मच्या माध्यमातून केलं जाईल. ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये शेळी पालनामध्ये जो 90% वर्ग आजपर्यंत योजना घेण्यासाठी पात्र आहे परंतु मिळाली नाही. अहो 2 शेळ्या असू द्या, 5 शेळ्या असू द्या, नाही तर 500 असू द्या, बरं तुमच्याकडे शेळ्या नसू बी द्या, उद्या करणार आहेत ना तुम्ही, इच्छा आहे ना मनामध्ये. बरं काही जण मध्ये शेड आहे, काही जण म्हणतात नाही, काही जण मध्ये जमीन आहे, जमीन नाही, असू द्या अथवा नसू द्या, भूमिहीन लोकांना सुद्धा योजना आहेत आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार पण योजना आहेत. मग त्याच्यामुळं तुम्हाला ओपन असो, ओबीसी असो, NT असो, SC असो, ST असो, प्रत्येक प्रवर्गासाठी योजना आहेत. ह्या सगळ्या योजनेची पद्धतशीरपणे आपण माहिती घ्या. उबाळे साहेब, त्यांची संस्था, मी रामेश्वर भैया आणि आपला आधुनिक शेती फार्म तुम्हाला योजना मिळवून देण्यासाठी 100% प्रयत्न करूया. तुमची मानसिक तयारी असली पाहिजे. आणि जे शेळीपालक खूप सुंदर पद्धतीने शेळीपालन करलेत त्यांचा सन्मान करणं आमचं काम आहे. म्हणून हे सन्मान चिन्ह आणि तुम्हाला 5,001 रुपये बक्षीस देऊन आमच्यातर्फे खारीचा वाटा, फुल न फुलाची पाकळी म्हणून एक सन्मान चिन्ह. तर ह्या मेच्या योजनेला तुम्ही सहभागी व्हा. काय अडचणी असतील तर आपण व्हॉट्सअप आणि कॉन्टॅक्टच्या माध्यमातून एकमेकाच्या संपर्कात राहूया. धन्यवाद.